नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर कधी वेलवर्गीय पीक करत असाल किंवा कुठलाही भाजीपाला करत असाल, थंडीच्या काळामध्ये जे नायट्रोजन कमी पडतं आणि ते लगेच इंजेक्ट होत नाही, त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर त्यासाठी आपल्याकडे खास उपाय आहे, ते म्हणजे स्वरूप ॲग्रोकेमिकलचा 11-11-08 हे सस्पेन्शन फर्टिलायझर आहे. 1 लिटर मध्ये येतं आणि याचं वजन जे येतं किलोमध्ये 1500 ते 1600 ग्रॅम पर्यंत याचं वजन येतं. आणि याची जी मात्रा आहे फवारणीसाठी प्रति लिटर साठी तुम्हाला 4 ते 5 ml घ्यायचं आहे. आणि ड्रिपमधनं जर कधी झालं, तुम्ही जर कधी वेलवर्गीय पीक करत असाल, जास्त थंडी पडली की वेल थांबून जातात, खरबूज करत असाल, टरबूज करत असाल किंवा कुठला भाजीपाला करत असाल, थंडीच्या काळामध्ये काय होतं की नायट्रोजनचा आणि त्याचा आपटेप कमी होऊन जातो, वेल वाढत नाही. त्यासाठी आपल्याला सगळ्यात बेस्ट म्हणलं कधी तर 11-11-08 आहे. त्याच्यामध्ये 18% नायट्रोजन येतं, 11% फॉस्फरस येतं आणि 8% पोटॅश येतं. सोबत झिंक आणि इथं जर कधी बघितलं तुम्ही तर झिंक आणि बोरान याच्यामध्ये भेटतं तुम्हाला. आणि याचे रिझल्ट अतिशय सुंदर येतात. ड्रिपमधनं आपण देऊ शकतो. तर ड्रिपमधनं किती द्यायचं आहे? तर 2 लिटर द्यायचं आहे. तुम्ही कुठलाही भाजीपाला करत असाल, थंडीच्या काळामध्ये काय होतं की वाढ एकदम मंद होऊन जाते, कारण की अतिरिक्त थंडी पडल्यामुळे आपटेप जो थांबतो तो झाड वाढ होत नाही. खास करून आता वेलवर्गीय पिकं भरपूर शेतकरी खरबूज टरबूज करत राहतात. ती वाढ योग्य प्रमाणात होण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता, फवारणीमध्ये करू शकता आणि ड्रिपद्वारे करू शकता. लगेच तुम्हाला जर बघायचे असेल तर तुम्ही कधी फवारणी घेतली 20 लिटर त्या पंपासाठी तुम्हाला 100 ml जर कधी फवारणी घेतली तर मुळ्यामध्ये लगेच नायट्रोजन, फॉस्फरस, बोरान आणि झिंक इंजेक्ट झाल्यामुळे वाढ त्याची होते आणि त्याचे रिझल्ट जे येते अतिशय सुंदर येतात. तुम्हाला जर आमच्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.